आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 15 फेब्रुवारी 2026. विषय: आत्मा. सोनेरी मजकूर. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, मी स्वतःला तुझ्याकडे सुपूर्द करतो. उत्तरदायी वाचन. रोमकरांस. आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका, त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा. तुमची प्रीती प्रामाणिक असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा व बऱ्याला चिकटून राहा. बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांशी ममतेने वागा, आदराच्या बाबतीत स्वतःपेक्षा इतरांचा बहुमान करा. आस्थेविषयी आळशी होऊ नका, आत्म्यात उत्सुक असा. प्रभूची सेवा करा. आपल्या घरात आनंदी राहा. संकटात सहनशील राहा. चिकाटीने प्रार्थना करा. जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. शाप देऊ नका. वाईटाने जिंकले जाऊ नका तर चांगल्याने वाईटास जिंका. धडा उपदेश. बायबलपासून. नीतिसूत्रे. जर माणसाने कायद्याचे पालन केले तर तो उत्पत्ती. परंतु परमेश्वराला आनंद देणारा एक माणूस पृथ्वीवर होता, तो म्हणजे नोहा. म्हणून देव नोहाला म्हणाला, मनुष्यांनी सर्व पृथ्वी संतापाने व हिंसेने भरून टाकली आहे. म्हणून मी उत्पन्न केलेल्या सर्व प्राण्यांचा नाश करीन, त्यांचा पृथ्वी तलावरून नायनाट करीन. तेव्हा आपणासाठी सायप्रस म्हणजे गोफेर देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्व काही केले. उत्पत्ती. मग 7 दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरुवात झाली. तेही दिन नूह, उसकी पत्नी, छोराहरू शेम, हाम्र येपेत आणि बुहारीहरू जहाज भेट गए. नोहाचे कुटुंब आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राणी म्हणजे सर्व जातीची गुरेढोरे, इतर पशु, जमिनीवर सरपटणारे आणि आकाशात उडणारे पक्षी हे तारवात होते. उत्पत्ती. पण देव नोहाला विसरला नाही. त्याने नोहाची व त्याच्यासोबत तारवात असलेल्या सर्व प्राण्यांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहवला आणि पाणी दिसेनासे होऊ लागले. आणि 7व महिना को 17व दिन अरारात पर्वतमा जहाज अडेयो. नंतर देव नोहाला म्हणाला, तू, तुझी बायको, मुले व सुना यांना घेऊन आता तारवाच्या बाहेर निघ. तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना यांना घेऊन तारवातून बाहेर निघाला. त्यानंतर नोहाने परमेश्वराकरिता एक वेदी बांधली आणि देवाने अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्व शुद्ध पक्षी व सर्व शुद्ध पशु यांतून काही अर्पणासाठी घेतले आणि त्याने देवासाठी देणगी म्हणून त्यांचे वेदीवर होमार्पण केले. उत्पत्ती. देवाने नोहाला व त्याच्या मुलांना मग देव नोहाला व त्याच्या मुलांना म्हणाला, मी आता तुम्हाशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी एक करार करतो. मी ढगात सापतरंगी धनुष्य ठेवले आहे. ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराचा पुरावा म्हणून राहील. आणि ते धनुष्य पाहून कराराची मला आठवण होईल. मी पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राण्याशी चिरंतन काळासाठी केलेल्या कराराची मला आठवण होईल. स्तोत्रसंहिता.
पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत. परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली. ती त्याने नद्यांवर निर्माण केली. परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो? तिथे कोण उपासना करू शकतो? ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत, असेच लोक तिथे आराधना करू शकतील. चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात. ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात. ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात. ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात. वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. प्राचीन दरवाजांनो, उघडा, म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल. तो गौरवशाली राजा कोण आहे? सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे, तोच तो गौरवशाली राजा आहे. पेत्र, पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राजाचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अद्भुत प्रकाशात आणले, त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी. प्रेषितांची कृत्ये. 15वा दिवस आला, तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते. अचानक आकाशातून आवाज ऐकू आला. तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता. ज्या ठिकाणी ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरून गेले. त्यांनी अग्नीच्या ज्वालांसारखे काहीतरी पाहिले. त्या ज्वाला विभक्त होत्या आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या. ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता. त्यावेळी यरुशलेमामध्ये काही फार धार्मिक यहुदी लोक होते. हे लोक जगातील प्रत्येक देशाचे होते. या लोकांपैकी मोठा गट हा आवाज ऐकल्यामुळे तेथे आला. ते आश्चर्यचकित झाले, कारण प्रेषित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वतःची भाषा ऐकायला मिळाली. यामुळे यहुदी लोक अचंबित झाले. त्यांना हे समजत नव्हते की प्रेषित हे कसे करू शकले. ते म्हणाले, पहा, ही माणसे, प्रेषित, ज्यांना आपण बोलताना ऐकत आहोत, ती सर्व गालिली आहेत. पण आपण त्यांचे बोलणे आपल्या स्वतःच्या भाषेत ऐकत आहोत. हे कसे शक्य आहे? आपण विनदेशाचे आहोत. ते लोक आश्चर्यचकित झाले आणि गोंधळून गेले. त्यांनी एकमेकांना विचारले, काय चालले आहे? दुसरे लोक प्रेषितांना हसत होते. त्यांना असे वाटले की प्रेषित द्राक्षारस खूप प्रमाणात प्यालेले आहेत. मग पेत्र 11 प्रेषितांसह उठून उभा राहिला आणि तेथे असलेल्या लोकांना ऐकू जावे म्हणून मोठ्याने बोलला. तो म्हणाला, माझ्या यहुदी बंधूंनो आणि तुम्ही सर्व यरुशलेमचे रहिवासी, माझे ऐका. मी जे सांगतो ते तुम्हाला समजणे जरुरीचे आहे. काळजीपूर्वक ऐका. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि तुम्हाला वाटते तसे हे लोक द्राक्षारसाच्या धुंदीत बोलत नाहीत. परंतु आज येथे ज्या गोष्टी घडताना तुम्ही पाहत आहात त्याविषयी योएल संदेश त्याने लिहिले होते. योएल असे लिहिले, देव म्हणतो, शेवटल्या दिवसात मी अखिल मानवांवर आपला आत्मा ओतीन. तुमचे पुत्र व कन्या भविष्य सांगतील, तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील, तुमच्या वृद्धांना विशेष स्वप्ने पडतील. त्यावेळी मी माझा आत्मा माझ्या सेवकांवर, पुरुषांवर व स्त्रियांवर ओतीन आणि ते भविष्य सांगतील. वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन, खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन. तेथे रक्त, अग्नी आणि दाट धूर असतील. प्रत्येक व्यक्ती जी प्रभूवर विश्वास ठेवते ती वाचेल. थेसलोनिकांस
कारण देवाने आम्हाला त्याचा क्रोध सहन करण्यासाठी निवडले नाही, तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण मिळावे म्हणून निवडले आहे. म्हणून एकमेकांना उत्तेजन द्या. आणि जसे आता तुम्ही करीत आहात तसे आध्यात्मिक रीतीने एकमेकांना पूर्ण मनाने बळकट करा. कलसैकरांस तुमच्या अंतःकरणापासून काम करा. जणू काय तुम्ही प्रभूसाठी काम करीत आहात, मनुष्यांसाठी नव्हे असे काम करा. लक्षात ठेवा, प्रभू तुम्हाला तुमच्या स्वर्गीय वारशाचे बक्षीस देईल. ख्रिस्त जो तुमचा खरा धनी त्याची सेवा करीत राहा. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. ख्रिश्चन विज्ञानात वापरल्याप्रमाणे आत्मा हा आत्मा किंवा देवाचा योग्य समानार्थी शब्द आहे. दैवी मन गवताच्या पात्यापासून ताऱ्यापर्यंत सर्व ओळखी वेगळ्या आणि शाश्वत म्हणून राखते. प्रश्न असे आहेत, देवाची ओळख काय आहे? आत्मा म्हणजे काय? निर्माण झालेल्या वस्तूमध्ये जीवन किंवा आत्मा अस्तित्वात आहे का? आत्मा हा आत्मा, देव, सर्जनशील, नियंत्रित, मर्यादित स्वरूपाबाहेरील अनंत तत्वाचा समानार्थी आहे, ज्याचे रूप केवळ प्रतिबिंबित करतात. आत्मा हा माणसाचा पदार्थ, जीवन आणि बुद्धिमत्ता आहे, जो वैयक्तिकृत आहे, परंतु पदार्थात नाही. आत्मा कधीही आत्म्यापेक्षा कनिष्ठ काहीही प्रतिबिंबित करू शकत नाही. मनुष्य हा आत्म्याचे अभिव्यक्ती आहे. जीवन हा आत्म्याचा नियम आहे, अगदी सत्याच्या आत्म्याचा नियम देखील, आणि आत्मा कधीही त्याच्या प्रतिनिधीशिवाय राहत नाही. माणसाचे वैयक्तिक अस्तित्व आत्म्यापेक्षा जास्त मरू शकत नाही किंवा बेशुद्धावस्थेत नाहीसे होऊ शकत नाही, कारण दोन्ही अमर आहेत. आत्मा हा माणसाचा दैवी तत्व आहे आणि तो कधीही पाप करत नाही, म्हणून आत्म्याचे अमरत्व. विज्ञानात आपण शिकतो की पाप करणारी भौतिक इंद्रिय आहे, आत्मा नाही, आणि असे आढळून येईल की पापाची जाणीव हरवली आहे. पापी आत्मा नाही. जेव्हा समजूतदारपणा जीवन आणि बुद्धिमत्तेचे दृष्टिकोन भौतिकतेपासून आध्यात्मिक आधारावर बदलते, तेव्हा आपल्याला जीवनाची वास्तविकता, आत्म्याचे इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त होईल आणि आपण ख्रिश्चन धर्म किंवा सत्य त्याच्या दैवी तत्वात पाहू. सुसंवादी आणि अमर मनुष्य प्राप्त होण्यापूर्वी आणि त्याच्या क्षमता प्रकट होण्यापूर्वी हे कळस असले पाहिजे. दैवी विज्ञानाची ही ओळख येण्यापूर्वी साध्य करावयाच्या प्रचंड कार्याच्या पार्श्वभूमीवर आपले विचार दैवी तत्वाकडे वळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, की मर्यादित श्रद्धा त्याच्या चुका सोडण्यास तयार असू शकते. देवाने पापाला दुःख भोगण्याची शिक्षा दिली असल्याने मानवाच्या ज्ञानाला पापात समाधान मिळत नाही. पदार्थाच्या काल्पनिक जीवनावरील विश्वासाचे तीक्ष्ण अनुभव, तसेच आपल्या निराशा आणि सततचे दुःख, आपल्याला थकलेल्या मुलांसारखे दैवी प्रेमाच्या बाहूकडे वळवतात. मग आपण दैवी विज्ञानात जीवन शिकू लागतो. शोधून तुम्ही देवाला शोधू शकता का? या प्रक्रियेशिवाय स्वतःला चुकीपासून मुक्त करण्यापेक्षा सत्याची इच्छा करणे सोपे आहे. मर्त्य लोक ख्रिश्चन विज्ञानाची समज मिळवू शकतात, परंतु त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय ते ख्रिश्चन विज्ञानातून अस्तित्वाचे तथ्य मिळवू शकणार नाहीत. या संघर्षात सर्व प्रकारच्या चुका सोडून देण्याचा आणि चांगल्याशिवाय इतर कोणतीही जाणीव नसण्याचा प्रयत्न समाविष्ट आहे.
प्रेमाच्या निरोगी शिक्षेद्वारे आपल्याला विज्ञानाचे महत्त्वाचे चिन्ह असलेल्या नीतिमत्ता, शांती आणि शुद्धतेकडे वाटचाल करण्यास मदत केली जाते. सत्याची अनंत कार्ये पाहून आपण थांबतो, देवाची वाट पाहतो. मग आपण पुढे सरकतो, जोपर्यंत अमर्याद विचार आनंदाने चालत नाही आणि अमर्याद संकल्पना दैवी गौरवापर्यंत पोहोचण्यासाठी पंख लावत नाही. अधिक समजून घेण्यासाठी आपल्याला आधीच माहीत असलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सत्य समजल्यावर प्रदर्शित होते आणि ते चांगले प्रदर्शित होईपर्यंत समजत नाही. जर काही गोष्टींवर विश्वासू असाल तर आपल्याला अनेकांवर राज्यकर्ते बनवले जाईल, परंतु एक न वापरलेली प्रतिभा क्षय पावते आणि हरवते. जेव्हा आजारी किंवा पापी लोक त्यांच्याकडे नसलेल्या गोष्टींची गरज ओळखण्यासाठी जागे होतील, तेव्हा ते दैवी विज्ञानाचे ग्रहण करतील, जे आत्म्याकडे आकर्षित होते आणि भौतिक इंद्रियांपासून दूर जाते. शरीरातून विचार काढून टाकते आणि अगदी मर्त्य मनाला रोग किंवा पापापेक्षा चांगल्या गोष्टीच्या चिंतनाकडे उन्नत करते. देवाची खरी कल्पना जीवन आणि प्रेमाची खरी समज देते, विजयाची कबर हिरावून घेते. सर्व पाप आणि इतर मने आहेत असा भ्रम दूर करते आणि नश्वरतेचा नाश करते. ख्रिश्चन विज्ञानाचे परिणाम जाणवल्यासारखे दिसत नाहीत. ते सत्याचा स्वतः उच्चारण्याचा स्थिर, लहान आवाज आहे. आपण एकतर या उच्चारापासून दूर जात आहोत, किंवा आपण ते ऐकत आहोत आणि वर जात आहोत. माणसाचा उच्च स्वभाव खालच्या लोकांद्वारे नियंत्रित केला जात नाही. जर तो असता तर ज्ञानाचा क्रम उलटा झाला असता. जीवनाबद्दलचे आपले खोटे विचार शाश्वत सुसंवाद लपवतात आणि आपण ज्या आजारांबद्दल तक्रार करतो ते निर्माण करतात. कारण नश्वर लोक भौतिक नियमांवर विश्वास ठेवतात आणि मनाचे विज्ञान नाकारतात. यामुळे भौतिकता प्रथम आणि आत्म्याचा श्रेष्ठ नियम शेवटचा राहत नाही. जर तुम्हाला अस्तित्वाचे विज्ञान समजले असेल तर तुम्हाला कधीही असे वाटणार नाही की फुफ्फुसांच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियंत्रण करणाऱ्या मनापेक्षा फ्लानेल चांगले आहे. विज्ञानात माणूस आत्म्याचे संतान आहे. सुंदर, चांगले आणि शुद्ध त्याचे पूर्वज आहेत. त्याचे मूळ नश्वरांसारखे क्रूर अंतःप्रेरणेत नाही आणि बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचण्यापूर्वी तो भौतिक परिस्थितीतून जात नाही. आत्मा हा त्याचा आदिम आणि अंतिम अस्तित्वाचा स्रोत आहे. देव त्याचा पिता आहे आणि जीवन हा त्याच्या अस्तित्वाचा नियम आहे. प्राण्यांच्या स्वभावामुळे चारित्र्याला शक्ती मिळू शकते ही कल्पना विचारात घेण्याइतकी हास्यास्पद आहे. कारण आपल्याला आठवते की आध्यात्मिक उन्नतीद्वारे आपल्या प्रभू आणि स्वामीने आजारी लोकांना बरे केले. मृतांना उठवले आणि वारा आणि लाटांनाही त्याचे पालन करण्याची आज्ञा दिली. कृपा आणि सत्य इतर सर्व साधनांपेक्षा आणि पद्धतींपेक्षा शक्तिशाली आहेत. लोकप्रिय ख्रिश्चन धर्माच्या मर्यादित प्रदर्शनात आध्यात्मिक शक्तीचा अभाव शतकानुशतके केलेल्या श्रमाला शांत करत नाही. आध्यात्मिक, शारीरिक नव्हे तर चेतनेची आवश्यकता आहे. पाप, रोग आणि मृत्यूपासून मुक्त झालेला माणूस खरा प्रतिरूप किंवा आध्यात्मिक आदर्श सादर करतो. तुम्ही तुमच्या परमेश्वर देवावर तुमच्या संपूर्ण हृदयाने, संपूर्ण आत्म्याने आणि संपूर्ण मनाने प्रेम करता का? या आज्ञेत बरेच काही समाविष्ट आहे. अगदी सर्व भौतिक संवेदना, प्रेम आणि उपासनेचे समर्पण देखील. हे ख्रिश्चन धर्माचे एल डोराडो आहे. त्यात जीवनाचे विज्ञान समाविष्ट आहे आणि ते केवळ आत्म्याच्या दैवी नियंत्रणाला ओळखते, ज्यामध्ये आत्मा आपला स्वामी आहे. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू.
रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.